नमस्कार. कुक विथ डिंपल माझ्या या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे चिकन बिर्याणीची रेसिपी. रेसिपी ही पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर माझी खात्री आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी कशी बनवायची. चिकन बिर्याणीची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितली आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे चिकन कसे धुवायचे. तर काय करायचं, आपण जे विकत आणलेलं चिकन असतं ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसवरती अर्ध पातेलं पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. आता गरम पाणी का, तर त्यावर जे अँटीबॅक्टेरियल किंवा काही बारीक बारीक पार्टिकल्स असतात ते गरम पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ निघून जातात. पण गरम पाण्याने धुण्याआधी आपण काय करायचं, त्याला टॅप वॉटरने धुवून घ्यायचं. 3-4 वेळेस थंड पाण्याने त्याला धुवून घ्यायचं, म्हणजे त्यावरची जी काही घाण वगैरे चिकटलेली असते ती पूर्णपणे निघून जाते. त्यानंतर एक एक पीस चिकनचं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. एक एक पीस धुवून झाल्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी त्याला एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे बघा, आता जे केलेलं गरम पाणी होतं ते चिकन एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी त्यात टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एवढ्या वेळेस स्वच्छ धुतल्यावर सुद्धा त्यावर काही ना काही आहे. तर ते आता मी स्वच्छ पुन्हा गरम पाण्याने धुवून घेते एक एक पीस, आणि ते धुतलेले सगळे पीस पुन्हा मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही किती खराब पाणी निघालं आहे. 4-5 वेळेस धुतल्यानंतर, गरम पाण्यानेही धुतल्यानंतर. आता गरम पाण्याने धुतल्यानंतर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे आपण धुताना त्याला सगळ्यात शेवटी गरम पाण्याने धुवायचे. आता आपण बघणार आहोत चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय लागतं. ही आहे आपली स्टेप सेकंड. तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथं उभा चिरलेला कांदा, एक लिंबू, आले लसणाची पेस्ट, हळद, हिंग, धने पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, बिर्याणी मसाला आणि पाव किलो दही. दही हा सगळ्यात कामाचा इन्ग्रेडियंट आहे. तर आता जे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ते अजून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चिकन अगदी व्यवस्थित स्वच्छ धुतले गेलेलं आहे. तर त्यावर सगळ्यात आधी लिंबू पिळून घ्यायचा आहे. जो आपण एक लिंबू घेतलेला होता त्यातला अर्धा लिंबू मी इथं पिळून घेत आहे.
त्यानंतर त्यावर टाकायची आहे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. इथे मी अर्धा चमचा मीठ वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चिमूटभर हिंग. त्यानंतर जो आपण उभा चिरून घेतलेला कांदा होता तो टाकला आहे आणि जे आपण पाव किलो दही घेतलेलं होतं तेही टाकलेलं आहे. आता 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा धने पावडर, दोन चमचे बिर्याणी मसाला. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करताना काळजी घ्यायची आहे की आपण जे मॅरिनेट आपण याच्यावरती वापरलं आहे ते प्रत्येक पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशानुसारच ते एकत्र करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी मिक्स करताना त्याला इतकं व्यवस्थित मिक्स केलं आहे की प्रत्येक पीसला आपण जे मॅरिनेशन केलेलं होतं ते व्यवस्थित लागलेलं आहे. आता ते आपण झाकण ठेवून एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी. आता थर्ड स्टेप म्हणजे राईस बनवायसाठी इथे मी 2 वाटी राईस घेतलेला आहे. हा बासमती राईस आहे. 1 किलो चिकनसाठी तुम्ही 2 कप बासमती राईस घ्यायचा आहे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, अर्धा लिंबू, कोथिंबीर, 2 चमचे जिरे, चवीनुसार मीठ, जावित्री आणि चक्रफूल. इथं मी चक्रफूलचे 2 तुकडे आणि जावित्रीचे 2 तुकडे घेतलेले आहे. 5 ते 6 लवंग आणि 2 अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आहेत. 1 मोठी इलायची आणि 4 हिरवी वेलची. त्यानंतर 10 ते 12 काळे मिरे घेतलेले आहे. अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि 2 तेजपान. आता आपण जे 2 वाटी बासमती राईस घेतलेले होते ते 4 ते 5 वेळेस थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघा, मी राईस 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता त्यात तांदळाच्या वरपर्यंत येईल एवढं पाणी टाकून 20 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आणि राईस भिजेपर्यंत एका कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे आणि आपण जो उभा चिरलेला कांदा होता तो त्यात तळून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला त्यात 5 ते 10 मिनिटासाठी तळायचा आहे की त्याचा पूर्ण रंग हा ब्राऊन झाला पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथं 5 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे. ब्राऊन झालेला कांदा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि आता आपली पुढची स्टेप 6वी स्टेप म्हणजे राईस बनवायचा. त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदळासाठी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला हळूहळू उकळ फुटायला लागलेली आहे.
पाण्याला उकळ फुटायला सुरुवात झाली की सगळ्यात आधी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात 2 चमचे जिरे टाकायचे आहे. त्यानंतर मोठी वेलची व छोटी वेलची टाकून द्यायची आहे. जावेत्री आणि चक्रफूल, दालचिनीचे तुकडे आणि 5 ते 6 लवंगाचे तुकडे आणि 10 ते 12 काळ्या मिऱ्या. हे सगळं त्यात टाकल्यानंतर 2 तेजपानही टाकायचे आहे. चवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता याला छान उकळ फुटायला सुरुवात झालेली आहे. पाण्याला अशी छान उकळ फुटली की जो आपण भिजत ठेवलेला तांदूळ असतो त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि तो तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा तूपही टाकून द्यायचं. तूप टाकल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करायचं. एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता भाताचे एक दाणे वरती यायला लागले आहे. जेव्हा भाताचे एक दाणे असे वरती यायला सुरुवात झाली म्हणजे समजायचं आपला 80% भात शिजून झालेला आहे. आता हा भात चाळणीने किंवा जाळीने एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा. हे बघा तुम्ही बघू शकता भात आपला 80% शिजलेला आहे. त्याला असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा चाळणीमध्ये पूर्ण भात काढून झालेला आहे. आता कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकून गरम करायला ठेवायचं. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याला शिजवायची वेळ आलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते त्यात टाकायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता सगळं चिकन कुकरमध्ये टाकून झालेलं आहे. आता ते एकत्र करायचं आहे. व्यवस्थित वरून खालून तेल सगळ्या याला लागलं पाहिजे असं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी कुकर तसाच सोडून द्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता त्याला चारी बाजूनी थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता चिकनलाही छान उकळ फुटलेली आहे. चिकनला उकळी फुटल्यानंतर आपण जो भात एका चाळणीमध्ये काढून घेतलेला होता तो संपूर्ण भात कुकरमध्ये टाकून द्यायचा आहे. भात कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर आपण जे उकळवलेलं पाणी ज्यात भात उकळवला होता त्यातलं वाटीभर पाणी काढून तेही त्यात टाकून द्यायचं आहे.
झाकण ठेवून 2 मिनिटासाठी भात शिजू द्यायचा आहे. आता आपली 9वी स्टेप सुरू होते. वाफ कुठूनही बाहेर निघू नये म्हणून लीडला सुद्धा एक कागदाचा असा एक रोल करून घेतलेला आहे मी आणि तो त्यात टाकलेला आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर पुन्हा 7 मिनिटासाठी आपल्याला भात आणि चिकन हे शिजू द्यायचं आहे. हे बघा, जो आपण तळून घेतलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, ती आपल्याला आता जो शिजवून घेतलेल्या भातावरती टाकायचं आहे. हे बघा, मी सगळ्यात पहिले अर्धा चमचा तूप टाकलेला आहे. त्यानंतर जो तळून घेतलेला कांदा होता तोही टाकलेला आहे आणि आता वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. आता फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 मिनिटानंतर आपली चिकन बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे.